सर ड्रीप इरिगेशन वापरल्याने फायदा होतो, म्हणजे पीक चांगलं येतं. पण ते नेमकं कसं? तर बघा, एक तर ठिबक सिंचनामध्ये तुम्हाला पाण्याची बचत होते, म्हणजे कमी पाण्यामध्ये तुम्ही जास्ती क्षेत्र भिजवता येतं. हा एक विषय झाला. दुसरं की तुम्ही काही खतं वगैरे देत असाल तर ते ड्रिपच्या माध्यमातून सरळ तुमच्या पिकाच्या मुळापर्यंत गेल्यामुळे त्याची नासाडी वाचते आणि ते जास्ती इफेक्टिवली तिथे पिकाला भेटतं. मजुरीमध्ये बचत होते. मध्ये पाणी न गेल्यामुळे तिथे तण वगैरे येत नाही. मग ते तण तुमच्या जमिनीचं जे न्यूट्रियन्स वगैरे खात होतं ते खात नाही. सोबत तुमचा निंदणीचा खर्च वाचतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ठिबक सिंचनाने जेव्हा तुम्ही पाणी देतात ना, तर तुमच्या जमिनीला तुम्ही तेवढंच पाणी देता जेवढं जरुरी आहे. त्याच्यामुळे तिथे बुरशीजन्य रोग जे आहेत त्याची वाढ होत नाही आणि तुमच्या पिकाला कमी रोग होतो. सोबत तुमच्या मातीमध्ये जे जरुरी नाही असे तत्त्व मिक्स होत नाही. कारण तुम्ही जेव्हा वारेमाप पाण्याचा वापर करतात तर पाण्यासोबत जे घटक विरघळलेले ते तुमच्या जमिनीमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाला ट्रेस येतो. तर हे एवढ्या प्रकारे तुम्हाला फायदा होतो. म्हणूनच मी खूप वेळा सांगतो की ठिबक सिंचनाचा खर्च शेतकरी एका हंगामात वसूल करतात आणि बाकी सर्व त्यांना बोनस राहतात.